साठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापानी काय म्हणतो जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहानला टाकलं त्यांनी सांगितलं गरमीच्या दिवसामध्ये की मला पाणी वाढून द्या। औरंगजेब काय म्हणतो बदमाश लुच्चा लफंगा म्हणतो बापाला पाणी नाही जिंदा रहना है तो रह मरना है तो मर हा बापाला असा म्हणणारा बापाला आणि त्यांनी कवी होते शहाजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ते म्हणतात हे पिसर 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 म्हणजे मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए। अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता त्या औरंगजेबाची भलावण करणारा। आणि कुठे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कवी भूषणचं वाक्य आहे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। आणि चंद्रकांत दादा तुम्हाला मी मुद्दाम काही निर्णय देतो प्रस्तावात सुधारणा करा। अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज हा 18 जुलै 2007 चा आहे। याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक अध्यक्षांनी निर्णय दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष अवमान हा याला कोणतेही संसदीय आयुध लागणार नाही। शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध लागत नाही। आणि माझी विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण 18 जुलै 2007 ला हा आदेश झाला। मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो। फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं। पलटू राम इथं तुम्ही औरंगजेबाचे गुण गाता औरंगजेबाचे बिनाफीचे वकील होता औरंगजेब पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा। अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधीच उदात्तीकरण होऊ शकत नाही। चंगेज खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाला नाही तो आदर्श नाही आहे। तैमूर लंग 1 लाख मानवी कवट्याचा राजमहल बनवला तो आदर्श नाही। नादिर शाह चांदणी चौकामध्ये 60,000 हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही। आदर्श तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। अरे कोणत्याही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा वयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदयात शिवबा आहे। आणि औरंगजेबाची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात ठीक आहे हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज ठीक आहे पण अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं। आमदारांची समिती करावी तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करावं पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। ठीक आहे मागच्या महाविकास आघाडीच्या वेळेला भारतीय जनता जरा एक मिनिट शांत कायद्याच्या बाहेर काहीच करता येत ना। तर त्यावेळेला 12 सदस्य भारतीय जनता पार्टीचे निलंबित झाले की सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली। त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये एका अधिवेशनापेक्षा जास्त कालावधी निलंबित करता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला। एक मिनिट भाऊ एक मिनिट आणि त्यामुळे त्यांचं शेवटचं वाक्य जोडता येईल ते म्हणजे काय तर आता हा निलंबनाचा प्रस्ताव जो कायद्याच्या चौकटीत बसणार आहे तो सर्वानुमते संमत करू आणि एक समिती करू की याच्यामध्ये सस्पेन्शन करता येते का निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला आपण निर्णय करा। सन्मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे
सन्मान्य मंत्री महोदयांनी सभागृहासमोर जो प्रस्ताव मांडलेला आहे, अहो काय अजून वेगळं काय बोलायचं आहे? त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा तुम्हाला विरोध करायचा आहे का? बोला बोला.